जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भवानी। यूट्यूब लोकरंजन रसिकांना प्रथम माझा मानाचा मुलगा। बंधूंनो, माझं नाव शाहीर राम हरी भाट पेडकर। माझं गाव पेड, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। माझ्या गावापासून 1.5 किलोमीटरवर मोराळे म्हणून गाव आहे। आज 4 वर्ष झाली तिथं दत्त तीर्थक्षेत्र निर्माण झाले। देशी विदेशी असंख्य लोक प्रत्येक गुरुवारी येतात। ही बातमी मला माझ्या पेढ्यातल्या एका मित्रानं सांगितली। अरे म्हणले, असंख्य गर्दी असत्या, दत्तगुरूला दर्शनासाठी येतात आणि जाऊन बघून ये। ठीक आहे म्हणलं, मी जातो। मग एका गुरुवारी मी मोराळ्याला आलो। बघितलं तर असंख्य भक्तांची गर्दी, दर्शनाची लाईन लागलेली। मग ते बघितलं आणि मी एका झाडाखाली थांबलो। तोपर्यंत एक भक्त दर्शन घेऊन मी ज्या झाडाखाली बसलो होतो त्या झाडाखाली येऊन बसला। मी विचारलं, भाऊ आपण कुठल्या गावचं? तर मी पुण्याचा। पुण्यात तुम्ही राहता कुठं? हडसरला। मग ह्या देवाला तुम्ही किती वर्ष झालं येत आहे? तर नाही म्हटले, आता 1.5 वर्ष झालं येतोय। बरं ठीक आहे, मग भक्ती म्हणून येता का दुसरं काय, म्हणजे त्या दत्तगुरूचा चमत्कार काय तुम्हाला दिसला? तर काय नाही म्हटले, माझं पोरगं भरतीला जायचं आणि माघारी यायचं, भरती होत नव्हती। 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख रुपये साहेब मागायला लागली। आता मी गरीब माणूस कुठनंच येणार? मग माझ्या एका शेजारच्या मित्रानं सांगितलं, म्हटले सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यात मोराळे म्हणून गाव आहे, तिथं दत्तगुरूचं तीर्थक्षेत्र आहे आणि ते म्हणजे तो दत्त पावतोय असं त्यानं मला सांगितलं। मी आलो, पहिल्या गुरुवारी आलो, दत्ताचं दर्शन घेतलं आणि दत्तगुरूला मी आराधना केली। दत्तगुरू माझ्या पोराची भरती होऊ दे असं म्हणून दत्ताचं दर्शन घेऊन मी परत गेलो। असं 3 गुरुवार आलो आणि दत्ताचं दर्शन घेतलं आणि मुलगा माझा त्याच दिवशी भरतीसाठी गेला होता पुण्यात। मग मी गुरुवार करून गेलो गावात, घरी गेलो तर मला बातमी लागली, बायकोनं सांगितलं, म्हणले आपल्या मुलगीची भरती झाली। म्हणले शाबास दत्तगुरू राजा, मला पावलास रे बाप्पा म्हणून मी हात जोडलं। आणि तिथून पुढं पोरगं मिलिटरीत गेलं आणि मी 5 गुरुवार केलं। एकूण 5 गुरुवार माझे झाले। त्यावेळेला मी दत्तगुरूला हात जोडून सांगितलं, देवा आता पुण्यातून मला इथे यायचं, मी गरीब माणूस आहे, मी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी येऊन तुझं दर्शन घेईन असं म्हणून मी घरी गेलो। तर आता 1.5 वर्ष होत आलं, मी प्रत्येक महिन्यात 1 गुरुवारी येतो। ठीक आहे, म्हणजे दत्त तुम्हाला पाहून झाला। मग तो तिथं थांबला आहे, तोपर्यंत दुसरा एक माणूस आणून माझ्याजवळ बसला। म्हटलं, भाऊ तुम्ही कोणत्या गावचं? तर मी मुंबई। कुठं राहता? तर घाटकोपरला। ठीक आहे, मग तुम्ही कशासाठी येत होता इथं? काय किती वर्ष झाली तुम्ही येत आहे? तर वर्ष नाही म्हणले, 7-8 महिने झाले येतो आहे म्हणले मी। बरं, मग कशाबद्दल येता? म्हणजे भक्ती म्हणून येता का दुसरं काय होतं? काय नाही म्हटलं, माझी 2 मुलं म्हटलं शाळेत जातात आणि माझ्या बायकोला अचानक झोपेतून उठायचं आणि रस्त्याला लागायचं, धरलं तरी ओढून हिसकं देऊन पुढं जायची, हा प्रकार व्हायला लागला। मग असं 3-4 महिने मी बायकोबरोबर झडती खाल्ली। शेवटी बायकोच्या पायाला दोरी आणि माझ्या पायाला दोरी बांधायचा आणि मी झोप घ्यायचा। झोपेतनं उठली तर माझ्या पायाला हिसका बसल, मी तिला थांबवीन अशा उद्देशाने हे सगळं। तर तो प्रकार काय तर 2 महिने चालू झाला। मग एका माझ्या मित्रानं मला सांगितलं, म्हणले सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यात मोराळे म्हणून गाव आहे, तिथं दत्तगुरूचं तीर्थक्षेत्र आहे, तो दत्त पाहून होतोय, तुम्ही म्हणले तुमच्या बायकोला घेऊन जावा। तर म्हणले मी मग माझ्या बायकोला इथे घेऊन आलो, दत्तप्रसाद घेतला। पहिला गुरुवार गेलो, पहिल्या गुरुवारी थोडंसं झालं, 1-2 वेळा उठली, पुन्हा दुसरा गुरुवार आणि बायकोला घेऊन आलो। असं 3 गुरुवार मी येऊन इथं देवाजवळ आराधना केली आणि 4थ्या गुरुवारी
एकदम माझ्या बायकोची व्याधी बंद झाली. त्यावेळेला हात जोडून सांगितलं देवाला, देवा आता मी मुंबईत नाही, आता मला भरपूर लांब आहे, त्यासाठी मग मी माझ्या गरिबीतनं 5,000 रुपये त्या ट्रस्टला अर्पण केलं आणि निघून गेलो. महिन्यातनं एक वेळाच येतो मी. आता म्हणजे 11-12 महिने म्हणजे वर्ष होत आलं. ठीक आहे. मग दुसरा एक मित्र आला, म्हणजे तुम्ही कशासाठी येत आहे काय? तर म्हटले माझ्या भावानं सगळीच माझी इस्टेट हडप केली होती. बरं म्हटलं तुम्ही किती वर्ष झाला येत आहे हे मला पहिले सांगा. तर म्हटलं 7 महिने झाले येते. मग कसं झालं? पहिल्या गुरुवारी आला त्यावेळेला काय, मग पहिल्या गुरुवारी आलो त्या दिवशी पुजाऱ्यानं मला भस्म दिला. म्हणजे घरादारात तुम्ही राहून झोपा, आपोआप तुमच्या भावाच्या मनात बदल होईल आणि तुमचा भाव तुमची इस्टेट निम्मी देऊन टाकेल, जी काही काळजी करू नका. अहो म्हटलं देवा त्यानं नावावर करून घेतली इस्टेट, मला कशी मिळेल? काय काळजी करू नको, जा मिळते. मग पहिलं प्रत्येक गुरुवारी येऊन 5 गुरुवार केले. 5व्या गुरुवारी मला माझा भाव भेटला आणि म्हटला दादा मी जे केले ते वाईट केले. आपली म्हटला दोघांची इस्टेट आहे आणि म्हटला एकट्याला मला कशाला पाहिजे, त्यातली म्हटला इस्टेट निम्मी तुम्हाला द्यायची आहे मला. ठीक आहे. मग माझ्या भावाला म्हटलं तुझ्या मनातला राग शांत झाला आहे, आता माझ्याबरोबर तू दत्तगुरूला जायचं मोराळ्याला. मी माझ्या भावाला रात्री सांगितलं. गुरुवारी भाऊ आम्ही दोघंही आलो. माझ्या भावालाही ते तीर्थक्षेत्र आवडलं आणि माझ्या भावानं माझी इस्टेट आपोआप माझ्या नावे करून दिली. सगळं अगदी